तू रेडी आहे का? या ब्रो रेडी आहे, चलो. गुड इव्हनिंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? संध्याकाळ झाली, आता संध्याकाळचे आता 7:45 वाजले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आता रात्र झालेलीच आहे. तर चाललो आता नवीन टूरला आमच्या, जे आम्ही आता आमच्या टूरमध्ये आता 3 जण आहेत आम्ही, मी, अक्षय आणि चित्तरंजन. हळूहळू सांगतो आता ऑन द वे कुठे आहे चाललो आहे, तुम्हाला जर थंबनेलमध्ये दिसलं असेल. थोडंसं लेट झालं आहे कारण की आता मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये ट्रॅफिक एवढी असते सिरियसली बघायला गेलो तर. म्हणूनच 1 तासाआधी आम्ही निघालो आहे. म्हणजे आमच्या हाई फ्लाईट तर 12:40ची, पण निघालो आम्ही आता 7:45ला, सेफर साईड. चला मग आता हळूहळू पुढे निघून हळूहळू बोलू कसं आहे पुढे काय आहे. मग आता एक्झॅक्ट 9:20 झाले आहेत आणि आम्ही आता ऑलमोस्ट एअरपोर्टला पोहोचलो आहे. एअरपोर्ट रोडला आता आलो आहोत, तसं बघितलं अजून मगाशी. आई जरा थकला आहे जरा जास्त आमचे. थकवा दूर करण्यासाठी थोडी मारली का मग होईल परत चहा आता कॉफी घेऊ आता. चहा किंवा कॉफी आता पिऊ आता, ब्लॅक कॉफी. हां, तर मग चला आता चेकिंग करू जरा, बॅगेज चेकिंग वगैरे करून ऑन द वे हळूहळू बोलू. कुठे जायचं सांगितलं नाही मी अजून. काय बोलतो? गेस चला गेस करूया कुठे चालले. बरोबर, चला मग इकडे फिंगरप्रिंटचं आम्ही हे इकडे करून घेतलं. इकडे फिंगरप्रिंट रजिस्टर करून घेतलं आहे की फास्टॅग इमिग्रेशन. म्हणजे इकडे आपण इमिग्रेशनमध्ये लाईन ज्यांना लावायची नसेल त्यांनी इकडे येऊन फिंगरप्रिंट घेऊन डायरेक्ट मग हे करून जाऊ शकतात. ओके, अक्षयचं पण झालं आहे. चित्तरंजन आता लाईनमध्ये आहे, आता करतो आहे तो. खूप चांगली सुविधा आहे कारण की खूप जणांकडे अजून ती फॅसिलिटी आली नाही आहे. असं आहे, तर करून घ्या तुम्ही. झालं आता आमचं इकडे, आता आलो आहे आम्ही इकडे. हां, तर थोडंसं आता भूक लागली. दुपारपासून काय आम्ही खाल्लं ना, धावपळ नुसते. इकडे सगळे पॅकिंग करा, काय करा, ह्याचे अर्धे बॅग माझ्या ह्याच्यामध्ये, ह्याचे अर्धे कपडे माझ्या बॅगेमध्ये, माझे अर्धे कपडे ह्याच्या बॅगेमध्ये, सगळे मिक्स करून आता फायनली चेक इन झालेले आहे. चला मग आता खाऊन घेऊ थोडं, भेटू मग. वाजले आता 1 वाजला, रात्रीचा 1 वाजला. आता 12:40ची आमची फ्लाईट होती. 12:40ची फ्लाईट होती, पण आता झाला प्रॉब्लेम असा आहे की डिले झाली आहे फ्लाईट. थायलंडची आणि व्हिएतनाम आहे. आम्ही जेव्हा मागच्या वेळेला बघितलेलं ना, मोस्टली 45 मिनिट्स डिले असतोच तिकडे. तर असं बोलू शकतो मी की तो एक्सपिरियन्स केला आहे मी लास्ट टाईमवर मी गेलो तेव्हा. मग ठीक आहे, आता 1:30 वाजताची फ्लाईट आहे, तर वेट करतो आहे. आता गेटच्या इकडे बाहेर येऊन थांबलं. चला मग बोर्डिंग टायमाला चालू झालेला आहे. बोर्डिंग पास पण हातात आलेला आहे, दाखवणार नाही. तर आता प्लेनमध्ये जातो आता हळूहळू. अक्षय आणि चित्तरंजन मागून येतो आहे आता. हळूहळू चालले आता हळूहळू. प्लेन टाईमवर लागलेला आहे. DMK. तशा प्रकारे आम्ही आता उतरलेलो आहोत DMK एअरपोर्ट. स्वर्णभूमीला आम्ही नाही उतरलो.
आता एअरपोर्टवरून आम्ही थोडंसं बस एक छोटीशी हे करून आलेलो आहे इकडे. आता माझा बाईक जरा बंद झाला आहे, तर इकडून एक पटायासाठी इकडून आता आम्ही बस केलेली आहे. आता इकडून चाललो आहे. आता इकडून 2 तासाचा प्रवास आहे बसचा. अशा बसेस असतात लॉंग डिस्टन्सच्या. तिकडून मग पुढे जाऊ. तर अशा प्रकारे आम्ही आलो आहेत आता पटाया बीचवरच. आणि आमचे अक्षय भाऊ जरा जास्तच हे झालेले आहेत, एक्सायटेड. थोडे जास्त एक्सायटेड वाटते तुम्ही का? मित्रांना असं वाटत असेल की मी एक्सायटेड आहे, परंतु असं नाही आहे. मला मित्रांना काहीतरी दाखवण्यासाठी एक्साइटमेंट. काय दाखवायचं तुम्हाला एवढं? दाखवायचं आहे की समुद्र किती सुंदर असतो आणि आयुष्य किती सुंदर समुद्र आहे. बघायचं. मला समुद्रावर जाऊन समुद्र बघायचं आहे. आयुष्य खूप सुंदर असतं. फक्त समुद्रावर जाता आलं पाहिजे. है ना? आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त थोडं समुद्रावर बघून येता आलं पाहिजे. तर संध्याकाळी येऊ नंतर थोडं. आणि छान आहे इकडचा बीच. खूप लांब लचक बीच आहे इकडे, मस्त आहे. आणि बघाल तर खूप क्राऊडेड पण छान आहे. म्हणजे खूप चांगला सीझन आहे इकडे या टायमाला येण्यासाठी. हे बाजूला मागे दिसतंय ते आमचं हॉटेल आहे, ए हॉटेल. झालं आता चेकिंग आणि आम्ही जास्त लंच वगैरे पण प्रॉपर करून आराम केला होता जास्त, कारण की खूप थकलेलो. एक्झर्शन जास्त झालं की खूप लेट झाली, डिले झालेली फ्लाईट. एक USP या हॉटेलचा असा आहे की या हॉटेलच्या जस्ट समोर मस्त प्रॉपर बीच आहे, प्रॉपर. आणि इकडची हवा मस्त खेळते आणि फ्रेश एअर असं वाटतं इकडे. चांगलं आहे इकडचं वेदर आणि छान असतं. म्हणजे असं गरम तर होत नाही, ह्युमिड असं वाटलं नाही मला. ह्युमिड नाही वाटलं ना? अजिबात ह्युमिड नाही वाटलं. हां, सुंदर आहे. सही आहे. ॲक्च्युली दिस इज द राईट टाइम टू विजिट. हां, दिस इज द राईट टाइम टू विजिट पटाया, थायलँड, बँकॉक, वेदर यू वॉन्ट टू विजिट. हां, सिरियसली. हां, तर आता आम्ही निघालो आता इकडून एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायला. इकडून आता आम्ही टायगर पार्कमध्ये चाललो आहे. की इकडे कसं फेमस टायगर्स इकडे तिकडे आपल्याला टायगर्स बघायला भेटतात, त्यांच्यावर फोटोज काढायला भेटतात. तर पुढे चाललो आता आम्ही पुढे हळूहळू. चला मग आता टायगर पार्क जरा भेटू आणि पुढे जाऊ, कसं काय बघू. लोलगे आमचे साहेब बघताय चालते प्रॉपर. नो वी हॅव जस्ट डिस्कस विथ. हां, तर आता गाडी घेतली आम्ही, गाडी बुक म्हणजे झाली आहे, गाडी बुक करून आणि छान असं निघालेलो आहोत. आणि आमच्या मागे साहेब बसलेत, आम्ही OTV त्यांना दिलेला आहे प्रॉपर. अच्छा, तर या बीचला लागूनच असा इकडे वॉकिंग स्ट्रीट आहे. हे बघा, हे वॉकिंग स्ट्रीट आहे. तर इकडे मोस्ट प्रॉब्ली आम्ही संध्याकाळी येऊ इकडे. तर मी आलो आता टायगर पार्कमध्ये. आणि इकडे मस्त मोठे मोठे टायगर. वा वा वा. आता इकडे मला गोपुर मला दाखवू शकणार नाही मोस्टली. भारी एक्सपिरियन्स होता बाबा सगळं बघायला गेलं तर. खरं बोलायला गेलं तर चांगलं आहे म्हणजे टायगर. फक्त थोडीशी ॲनिमल क्रुएल्टी अशी थोडीशी वाटली मागणी. जबरदस्ती असं बसवतात आणि करत होता. ते व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला, दाखवतो व्हिडिओमध्ये.
आणि दे आर टू स्मेली खूपच वास आहे. कारण की मी त्याची शेफ्टी जॉब पकडलेली तर एवढी थोडासा वास आहे. पण ठीक आहे, पण चांगला एक्सपिरियन्स आहे, मस्त वाटलं. टायगरला आपल्या बाजूला आपल्या जवळ असा टच करण्याचा मध्ये चांगला एक्सपिरियन्स होता. त्या अजून एक टायगर आहे मस्त, मोठे मोठे टायगर होते साईजमध्ये तर भरपूर मोठे मोठे टायगर्स आहेत बापा. खूप मोठा टायगर आहे, म्हणजे माझ्या असा एवढा आहे तो बसला नाही, माझ्या एवढी हाईट आहे त्याची. हो बापरे, काय रे, काय चाललंय? लपडी करू नका रे. अरे अक्षय आणि कोण, अक्षय आणि परेश आहे ना दोघं, सिरियसली दोघांमध्ये जुजून चालू आहे. अरे बाप, काय करताय? असेच भांडतात हे लोक. टायगर, आज टायगरने स्पेशल जक्युझीमध्ये आराम मजा करतोय. हे सगळे सायबेरियन टायगर आहे असं वाटतंय. नाही, सगळे आपले बंगाल बेंगल नाही, बेंगाल नाही वाटत. बेंगॉल टायगर आहे. हे सगळे बेंगॉल टायगर आहे. क्या बोलती खूप मस्त आहे तिकडे. ती छोटी छोटी पिल्लं छान असे खेळत आहेत. ग्लास थोडी ब्लॅक होती म्हणून तो व्हिडिओमध्ये प्रॉपर येणार नाही, पण मस्त छान मजा आली बघायला त्यांना. हा व्हाईट टायगर झोपला इकडे. हा आवाज येतोय बघा. हा करंट आहे, वायरी येते इकडे, करंट आहे इकडे. आणि मला जस्ट असा वायरीला जसा टच झाला फक्त, एवढा जोरात करंट लागला ना मला, आय स्वेअर कधी परत मी केजला कधी हात लावणार नाही. खूप जोरात करंट लागला मला, पहिला आणि शेवटचा होता मला. जात होतो आणि मला पार्टनर बोलला की अजिबात नको जाऊ, तिथे शॉक लागतो. आणि मी बघितलं नाही, मी असं व्हिडिओ काढायला गेलो, पाटकरून जोरात लागलाय स्वेअर, जोरात. मी त्याला विचारलं की म्हटलं तुला कसं माहिती रे की त्याला करंट लागतो? बोलतो मी ऑलरेडी खाऊन झालोय. चला झालं इकडचं, आता व्हिडिओज आता घेतो आम्ही आणि चला निघू आता. नेक्स्ट आमचा डेस्टिनेशन असणार आहे फ्लोटिंग मार्केट. इकडून आता निघतो व्हिडिओज घेऊन आणि जातो पुढे. चला मग फ्लोटिंग मार्केटमध्ये भेटूया आता. पटाया फ्लोटिंग मार्केट जास्त लांब नव्हतं इकडे टायगरच्या. आमचे एजंट तिकीट काढायला गेले आहे. तिकडे मस्त मोठासा लेक आहे आणि लेकच्या असं सराउंडिंगमध्ये पूर्ण असे शॉप्स आणि टेंट्स आहेत. तर तिकीट त्याने एंट्री फी आहे अराउंड 500 बाट समथिंग आहे एंट्री फी. तर तिकीट करून आता आतमध्ये काय काय एकदा बघूया जरा काय काय आहे म्हणजे आतमध्ये. ओके मित्रांनो, आता झालेला आहे इकडे मस्त टायगरमध्ये. एवढी भारी वाटलं नाही सिरियसली. हां जबरदस्त मजा आली. चित्ररंजन आणि अक्षयने ऑलरेडी सगळं त्या टायगरला वर हात लावून दिला, म्हणजे हे लोक दोघं आतमध्ये आले. हा मी ऍक्च्युली लास्ट टाइम आलेलो तेव्हा मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हा म्हणून मला यांनी दोघांनी केलं, पण मला तर फर्स्ट टाइम होतं. मला तर करत नव्हतं भाई, मजा आली. लाईफ पण टाइम एक्सपिरियन्स. लाईफ टाइम एक्सपिरियन्स. टायगरला हात लावणं काय खायचं काम नसतं. त्याची सेफ्टी पण एवढी जड असते ना, जोरात थप करून मारली मला जोरात. आणि हेवी असते, पाय पण खूप हेवी आहे. आणि ते पिक्चरमध्ये दाखवतात ना टायगर को मैंने लढा हे बोल ये पुरा ऐसा बाबा. रियालिटी आज कळलं असेल आपले शंभूराजे किती ताकदवान होते. हो ॲक्च्युली आज कळलं असेल सिरियसली. रियालिटी इज टोटली डिफरंट. अरे पोरांनो, चला फ्लोटिंग मार्केटवरून एंट्री झाली. आता आतमध्ये आता बघू. आता मस्त छान छान पेंटिंग्स वगैरे आहे तिकडे. अँड
पेंटेड आहे सगळं आणि त्यांची हिस्ट्री वगैरे आता एवढं बघायला वेळ नाही तर जरा पुढे हळूहळू जाऊ. अच्छा हे बघा, हे खाली बघताय ना तुम्ही, पूर्ण लाकडाचं आहे पूर्ण, म्हणजे हे फ्लोट होते, पूर्ण वुडन फ्लोरिंग आहे, म्हणजे फ्लोटिंग मार्केट ह्याच्याआधीच त्याला बोलतात. हे बघा, हे पूर्ण मस्त छान असं लेक आहे आणि साईडला पूर्ण असं मार्केट आहे या साईडने. इकडे आंबा भात खायला, इकडे आंबा मँगो अँड राईस इकडे आहे. तुला येस, इकडे राईस असे बनवतात. भात असं बघून असं वाटतं आपला इंद्रायणी राईस आहे, चिकट भात असा असतो ना आपला इंद्रायणीचा छान असा. खरंच बनवता येत ते. थँक्यू सो मच. चला कसं आहे बघू, कसं आहे भाई, टेस्ट कर पहिले कसं आहे. पहिला बकरा मला बनवला जातोय, सो पहिला मी टेस्ट करतोय. हां बघू कसं आहे, काय वाटतं. नॉट गुड, नॉट बॅड. चिकट आपला जो रेशनचा भात येतो तो भात आहे. रेशनचा नाही, इंद्रायणी वाटत नाही तुला? इंद्रायणी ते ना रे का रे. मित्रांनो सांगा याला रेशनचा कसा येणार इकडे मग आपला, सांगायला रायवळ आंबा तसंच लागतं हा. तोतापुरी. नॉट बॅड, मस्त Not आहे, bad. छान आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे खाऊ खाण्यासाठी, खाऊ शकतो आपण. म्हणजे ट्राय करू शकतात. राईस घरी आहे पण try करू आपण. आपला प्रॉपर मँगो आता आहे जेव्हा आंब्याचा आणि सीझन त्यांचे येईल एक तेव्हा आम्ही तिघं बसून परत एकदा हा ट्राय अगदी. करू आपल्या इथे. ओके, राईस आहे, मँगो आहे आणि त्यांनी एक मे बी एक दूध दही मिल्क किंवा काय म्हणतात त्याला, योगर्टचा एक लेअर दिला आहे, छान आहे. दूध असतं, दूध आहे ना, हां मिल्क. शेळीचं दूध. चला आता झालं इकडचं चांगलं, म्हणजे मस्त आहे इकडे फिरण्यासाठी. काय बोलायचं तुला? काय नाही, आता आम्ही आजचा डे एंड करतो इथे. आजचा मोस्टली आता डे आता इकडे संपेलच, कारण की बघूया आता घरी पहिले जाऊ, जरा थाकायला आलं, कारण की आज खूप हेक्टिक झालंय, हेक्टिक दिवस कालपासून झालाय. प्रवास करतोय आणि जरा ॲक्च्युली पाय खूप दुखतात आणि खूप असं चक्करसारखं थोडंसं वाटतंय. की आता वी हॅव जाऊ direct. फ्यू मोर डेज टू कम्प्लीट. तर आता मोस्टली आता पहिल्या हॉटेलवरूनमध्ये जाऊ, आता कसं आहे बघू जरा स्टेटस काय आहे. चला मग आजचा दिवस शक्यतो इकडेच एंड करू, नसेल एंड करत असेल तर परत कंटिन्यू करू.